त्या माणसाला सुद्धा याबद्दल माहिती होतं। एक सासरे डॅड, एक सासरे डॅडला सुद्धा तुमच्या आधी यांच्या लग्नाबद्दल माहित होतं। एक सासरे डॅडनी सुद्धा तुमची फसवणूक केली आहे, कारण त्यांनी सुद्धा पारूच्या या खोटारडेपणात तिची साथ दिली आहे। विचारा तुम्ही त्यांना, विचारा मी खरं बोलते की खोटं। ईशा, अजून एक शब्द पण बोलू नकोस हा। एकतर मला तुझं तोंडही बघायचं नाही या क्षणी। तू तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर हो। आणि तू ज्या माणसाबद्दल बोलतीयस ना, आम्ही किती काय काय बघितलंय आयुष्यात, किती वर्ष एकत्र काढली आहेत, किती प्रेम आहे आमचं एकमेकांवर, हे तुला माहित पण नाहीये। त्याला जर ह्याबद्दल माहिती असतं ना, तर त्यांनी मला ते कधीच सांगितलं असतं। श्रीकांत आणि मी आजपर्यंत एकमेकांपासून काहीही लपवून ठेवलेलं नाहीये, आणि ते आजही तितकंच खरंय। श्रीकांत, तुला माहित नव्हतं ना ह्याबद्दल काहीच? श्रीकांत, मला एका वाक्यात उत्तर दे, तुला आदित्य आणि पारूच्या लग्नाबद्दल माहिती होतं की नाही? हो, मला माहिती आहे। म्हणजे या दोघांचं लग्न माझ्या समोरच झालं। आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला। म्हणजे तू पण फसवलंस मला?